रामकृष्ण हरी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। वनस्पतीची ओळख हा जो YouTube चॅनल आहे, ह्या YouTube चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींचे घरगुती उपाय, वनस्पतींचे तांत्रिक उपाय, तोडगे, घरगुती नुक्से, वनस्पतींची ओळख, रानभाज्यांची ओळख अशी आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सगळ्याच गोष्टींची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत आहे। तरी अजून आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण ही माहिती तुम्हाला मी विनामूल्य देत आहे। याचा कुठलाही पैसे घेत नाही किंवा काही नाही, कारण ह्या ज्या पारंपरिक ज्या पद्धती होत्या, पारंपरिक जी संस्कृती होती ही लुप्त होऊ नये आणि ही कुणाला ना कुणाला माहित असावी, याची जोपासना व्हावी यासाठी हे व्हिडिओ बनवले जातात। हे फक्त तुम्हाला माहिती असावे, व्हिडिओ माहितीसाठी बनवले जातात। तर मी आज तुमचा वेळ न घेता तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा एक घरगुती उपाय, घरगुती नुक्सा, घरगुती टोटका, काही तांत्रिक उपाय ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत मी शेअर करणार आहे। परंतु हा व्हिडिओ बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगत आहे, तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा। मग तुम्ही हा जो उपाय करणार आहेत ह्या उपायावर विश्वास ठेवा आणि विश्वासपूर्वक, श्रद्धापूर्वक जर कार्य केलं तरच कार्य सिद्धीत जातंय। तुम्ही विश्वास आणि श्रद्धापूर्वक कार्य करणार नसाल तर हा व्हिडिओ बघू नका, हे उपाय तुम्ही करू नका। तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही मायबापो, हा व्हिडिओ तुम्ही सोडून जाऊ शकता। एकदम सक्सेस व्हिडिओ बघा हा उपाय, कारण जर विश्वासावर फलदायकम, विश्वासावर जे स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले। तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास आणि श्रद्धा नसेल तर तुम्ही हे उपाय करू नका। आणि जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तुम्हाला वाटत असेल आपला वेळ वाचला पाहिजे, आपला पैसा वाचवला पाहिजे, लोकांनी कुणाला फसवलं नाही पाहिजे, तर तुमचा थोडासा वेळ जाईल हा उपाय करण्यासाठी, परंतु हे उपाय तुम्ही करून बघू शकता। तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः करायचे आहे, ते तुमच्या जीवनाचे एक शिल्पकार तुम्ही स्वतः आहे, ते तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही आहे ते, तर हे उपाय तुम्हाला स्वतःला करायचे येते बघा। तर एकदम जबरदस्त असा उपाय आहे। आज मी सांगत आहे डोळ्यांचे सर्व आजार पूर्णपणे बरे होणारा एक घरगुती उपाय, घरगुती नुक्सा। त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही मंत्र सांगणार आहे, काही आयुर्वेदिक औषधी उपाय सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे, स्किप करू व्हिडिओ बघू नका। आणि महत्त्वाचा म्हणजे बघा, हा तुम्ही जो हा उपाय करत आहात ह्या उपायावर विश्वास ठेवा। हे उपाय मी करत आहे, हा सक्सेस उपाय आहे, हा एकदम खरा उपाय आहे आणि ह्या उपायाने, मी केलेल्या उपायाने माझे डोळे 100% बरे होणार आहेत, असा विचार, असा आत्मविश्वास आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आणि मग हा उपाय करा। असा उपाय केल्यानंतर तुम्हाला सक्सेस, तुमचा उपाय एकदम 100% तुम्हाला तो रिझल्ट लागू होईल। काय करायचंय, मी जो हा उपाय करत आहे हा एकदम सत्य आहे, हा एकदम खरा आहे आणि याने माझे डोळे आता बरेच होणार आहेत, असा उपाय करून तुम्ही हा उपाय करू शकता। बघा, डोळ्यावर भुरी येणे, डोळ्यावर अंधुक दिसणे, डोळ्याचे कुठलाही रोग असू द्या, डोळ्यांचे कुठलेही रोग, कुठलेही आजार असू द्या, पूर्णपणे बऱ्या करणारा हा एक एकदम जबरदस्त उपाय मी तुम्हाला इथं सांगत आहे। तर काय करायचे, रोज संध्याकाळच्या वेळेस, झोपायच्या वेळेस तुम्ही, आपल्याला मोहरी माहित आहे बघा, इथं मी मोहरी दाखवत आहे, काळी मोहरी किंवा हे मोहरीचं तेल। तर हे मोहरीचं तेल तुम्ही काय करायचं, संध्याकाळी पायांच्या तळव्याला आणि अंगठ्याला चांगलं चोळून पूर्णपणे मालिश करायची आहे आणि रात्री झोपायचं आहे। बघा, हा उपाय तुम्हाला 40 दिवस करायचा आहे। संध्याकाळी झोपायच्या वेळेस तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे, पायांच्या अंगठ्यांना, बोटांना, तळपायांना हळूवार चांगली मालिश करायची आहे, मोहरीचं तेल लावून झोपायचं आहे। हा उपाय काही दिवस केल्यानंतर तुमची नजर तेज होईल, डोळ्याची नजर वाढेल आणि डोळ्यावर आलेली भुरी वगैरे निघून जाईल, डोळ्यांना दिसण्यासाठी खूप असा मोठा फरक पडणार आहे। तर हा झाला एक उपाय। बघा, दुसरा उपाय मी सांगत आहे, तुम्हाला काय करायचे, एक मंत्र बोलायचा आहे। बघा, तो मंत्र मी तुम्हाला इथे लिहून देतो, याचा उपयोग करायचा आहे। तो मंत्र म्हणजे असा आहे, ओम अरुणाये हु फट स्वाहा। काय करायचे, ओम अरुणाये हु फट स्वाहा। सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांवरती पाणी शिंपायचं आहे आणि तोंड धुवायचं आहे, डोळ्यावरती त्या मंत्र बोलायचा, ओम अरुणाये हु फट स्वाहा, डोळ्यावर पाणी सोडा, ओम अरुणाये हु फट स्वाहा, डोळ्यावरती पाणी शिंपडा, ओम अरुणाये फट स्वाहा, तोंड धुवून काढायचं आहे। असा उपाय केल्याच्या नंतर, हा उपाय तुम्हाला रोज कंटिन्यू करायचा आहे। असा उपाय कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या डोळ्यांना कुठलाही आजार होणार नाही, तुमच्या डोळ्यांना कुठलाही रोग होणार नाही। अशा प्रकारे हा एकदम जबरदस्त असा उपाय आहे, हा उपाय आपण करू शकता। हा मंत्राचा उपाय आहे। तिसरा उपाय काय करायचंय, आवळा, बेहडा, हिरडा, ह्या 3 वनस्पती येते, आवळा, बेहडा, हिरडा। तर याचं त्रिफला चूर्ण होते
आवळ्यावरची साल, बेहड्यावरची साल आणि हिरड्यावरची साल ही साल काढून चांगली खलबत्यामध्ये उखळामध्ये कुटून चाळणीने चाळून घेतल्यानंतर जी समप्रमाणामध्ये हिरडा बेहडा आवळा समप्रमाणामध्ये पावडर घ्यायची आहे, त्याला त्रिफला चूर्ण असे म्हणतात. हे त्रिफला चूर्ण तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मेडिकलमध्ये सुद्धा भेटतंय. पण तुम्ही जर घरच्या घरी जर केलं तर त्याचा 100% रिझल्ट येत असतो. घरच्या घरी जर तुम्ही चूर्ण बनवलं तर त्याचा रिझल्ट 100% येतो. शहरी भागातील लोकांना शक्य नाही, पण ग्रामीण भागातील लोकांना ते शक्य आहे. तुम्ही आवळा हिरडा बेहडा याचे साल काढून वरती पावडर करून, आणि ही पावडर काय करायचे, तुम्हाला 1 चमचा अर्धा चमचा पावडर काय करायचे, एक टाकायचे आहे, एका ग्लास मध्ये टाकायचे आहे, पाण्यामध्ये 1 चमचा टाकायचे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे, थोडी खडी साखर टाकायची आहे आणि मिक्स करून तुम्हाला सकाळ संध्याकाळ ही प्यायची आहे. चहा प्यायचा नाही, चहा बंद करून टाकायचं आहे. काय करायचंय, आवळा बेडा हे काय करायचे, याची पावडर त्याची सरबत बनवायची आहे. थोडक्यात सरबत मध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा खडी साखर टाकून, पाणी टाकून, आवळा चूर्ण पावडर टाकून तुम्हाला प्यायचा आहे. असा उपाय केल्यानंतर तुमचे पूर्णपणे डोळ्यांचे आजार पूर्ण बरे होतील. आणि त्याचप्रमाणे आवळा पावडर नुसती पाण्यामध्ये भिजत टाका, सकाळी ते पाणी गाळून घ्या, त्यांनी डोळे धुतले तरी तुमच्या डोळ्यांचे सर्व रोग सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातात. डोळ्यांचे आजार बरे होण्यासाठी त्रिफला चूर्ण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, सकाळी त्याने डोळे धुवायचे आहे. किंवा त्रिफला चूर्णामध्ये खडी साखर आणि तूप टाकून घेतलं तरी तुमचे डोळे पूर्णपणे बरे होऊन जातात. बघा, त्याचप्रमाणे तुम्हाला हा झाला 3रा उपाय. आता 4था उपाय सांगतो. 4था उपाय म्हणजे नुसती आवळा चूर्ण. तुम्हाला त्रिफला चूर्ण जर भेटली नाही तर आवळा मार्केटमध्ये बाजारामध्ये कुठेही तुम्हाला भेटून जातात. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांना बघा, याच्यावरती मी तुम्हाला त्रिफला चूर्ण देत आहे. बघा, त्रिफला चूर्ण द्या, याच्यावरून तुम्ही प्रोडक्ट वर जा आणि त्रिफला चूर्ण इथून तुम्ही खरेदी करू शकता आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा यूज करू शकता. बघा, 3रा उपाय, आवळा चूर्ण तुम्हाला काय करायचे, पाण्यामध्ये रात्री भिजत टाकायचं आहे. रात्री भिजत टाकायचे फक्त आवळा चूर्ण, आणि आवळा चूर्ण नुसतं पिलं तरी डोळ्याचे आजार बरे होतात. पण त्यासाठी उन्हामध्ये जास्त फिरायचं नाही. उन्हामध्ये फिरत असताना बघा मी टोपी वापरतो, तर अशी टोपी वापरायची आहे. किंवा माझ्याकडे एक उपकरण हमेशा असते. मी काय करतो, असं डोक्याला गुंडाळून घेतो आणि कधीही डोक्याला ऊन लागून देत नाही. तर डोक्याला कधीही तुम्ही ऊन लागून देऊ नका. उन्हापासून आपलं संरक्षण करा. आणि सकाळी उठल्याबरोबर हिरवी झाडं, हिरवं गार्डन, हिरव्या वनस्पती बघायची आहे. सकाळी सकाळी काय करायचं, हिरवळ बघायची आहे. डोक्याला ऊन लागून द्यायचं नाहीये. आणि फक्त आवळा चूर्ण पाण्यात टाकून, त्याच्यामध्ये फक्त खडी साखर टाकून तुम्ही पिऊ शकता. त्याचप्रमाणे मग सांगितलं, त्रिफला चूर्णामध्ये तूप आणि खडी साखर टाकून घेऊ शकता. काही लोकांना तुपाची एलर्जी असते, तूप खावत नाही, तर फक्त आवळा चूर्ण आणि खडी साखरेचं सरबत घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्ही म्हणाल हा उपाय किती दिवस करायचा, तर हा उपाय तुम्हाला कमीत कमी 6 महिने 7 महिने हा उपाय करावा लागेल. प्रत्येक वर्षी 6-7 महिने हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यांमध्ये कुठलेही आजार होणार नाही, तुमच्या डोळ्याला कोणताही आजार होणार नाही. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक मंत्र सांगितलेला आहे, ओम अरुणाय हु फट स्वाहा. या मंत्राचा नियमित जप केल्याने तुमच्या डोळे पूर्णपणे बरे राहतील, डोळ्यांना काही होणार नाही. परंतु हे आपण केले पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी, केलेच पाहिजे प्रयत्न वाळूचे कण रगडिता, तेलही गळे माय वापाऊ. म्हणून हे केलं पाहिजे. हे करत असताना हे त्रिवार सत्य आहे असा विश्वास ठेवून, आणि मी बराच होणार आहे असा विश्वास ठेवून करा, तर तुमचं कार्य सिद्ध जाईल. आता शेवटचा उपाय सांगत आहे. एक मंत्र आहे बघा, हा मंत्र आहे शाबरी विद्येमधला, आणि हा मंत्र एकदम सक्सेस आहे, खरा आहे, सत्य आहे. ह्या मंत्राने अनेक लोकांना अनुभव आले आहेत. तोच मंत्र मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर बघा, तो मंत्र तुम्हाला इथं स्क्रीनवरती लिहून दिसेल, मी इथं तो तुम्हाला बोलून दाखवत आहे. तर ह्या मंत्राने सुद्धा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. शेवटचा उपाय आहे या मंत्राचा. तर बघा, हा मंत्र मी तुम्हाला इथं सांगत आहे. ओम नमो आदेश गुरु का, समुद्र समुद्र में खाई, इस मर्द नाम इथं आहे. त्या रोग्याने स्वतःच नाव घ्यायचे, किंवा दुसऱ्यासाठी जर करत असेल तर त्याचं नाव टाकायचे. मर्द नाम लिहिलेले ते नाम टाकायचे. की आ काई पाके फुटे न पीडा करे, गुरु गोरखनाथ जी आज्ञा करे, मेरी भक्ती गुरु की शक्ती प्रो मंत्र ईश्वर वाचा. असा हा मंत्र. पुन्हा मंत्र म्हणतोय, ऐका. ओम नमो आदेश गुरु का, समुद्र समुद्र में खाई, इस मर्द नाम की आ काई. इस मर्द नाम त्या ठिकाणी पेशंटचं नाव टाकायचे. की आ काई पाके फुटे न पीडा करे, गुरु गोरखनाथ जी आज्ञा करे, मेरी भक्ती गुरु की शक्ती पूर्व मंत्र ईश्वर वाचा. या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप
करून काय करायचंय, मिठाचे 7 खडे घ्यायचे तुम्हाला. मिठाचे 7 खडे घेऊन त्याच्यावरतून उतरून आणि टाकायचे. ह्या मंत्राचा जप करत असताना हातामध्ये मिठाचे 7 खडे घ्यायचे आहेत आणि त्या पेशंटच्या वरनं उतरून आणि बाहेर टाकून द्यायचे आहे ती मिठाचे खडे. हा उपाय तुम्हाला 7 दिवस हा मंत्र करायचा. एका पेशंटवरनं वर्षातून 7 दिवस करा. किंवा डोळ्याची कुठलीही पीडा असेल, कुठलाही आजार असेल तर हा मंत्र बोलून 7 मिठाचे खडे त्याच्यावरनं उतरून आणि बाहेर टाकून द्या. असा हा तुम्हाला डोळ्यांचे सर्व आजार बरे करणारा एक घरगुती उपाय, घरगुती नुस्खा इथं सांगितलेला आहे. याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.